तर तहसीलदार आता मनोज जरांगे पाटलांची चर्चा करतायत। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आजपासून सुरू झालेलं आहे आणि तहसीलदार त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। खरं तर जरांगे पाटलांच्या या आमरण उपोषणाला अनेकांनी विरोध सुद्धा केला होता, मात्र तिथली कायदा सुव्यवस्था बिघडू नये, परिस्थिती नियंत्रणात असावी, यामुळे आता तहसीलदार सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी तिथे दाखल झालेत। दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। आंदोलनाला विरोध करणारे दंगली घडवणार असं जरांगेंनी म्हटलं होतं, त्यामुळे आता तहसीलदार सुद्धा त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। दरम्यान आमरण उपोषण जरी सुरू केलं असलं तरी मनोज जरांगे पाटील सरकारसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं सुद्धा म्हटलं जाते। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला आता सुरुवात झाली, तहसीलदार भेटीसाठी आलेत, काय परिस्थिती आहे सध्या तिथली? बातचीत केल्यानंतर एक पत्र त्यांना दिलं, त्यात सगळे सोयरेची अंमलबजावणी करा ही जी मनोज जरांगे यांची मागणी आहे, त्या मागणीच्या अनुषंगानं राज्य सरकार कार्यवाही करत आहे। याबाबत सरकार गंभीर आहे, त्यामुळे उपोषण करू नका, आंदोलन करू नका अशा पद्धतीची विनंती या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना केलेली आहे। त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे। स्वतः मनोज जरांगे आता याबाबत आपल्याशी बोलणार आहेत, आपली भूमिका मांडणार आहेत, सरकारनं नक्की काय त्यांना विनंती केली हे सगळं सरकारला मनोज जरांगे आपल्याला सांगणार आहेत। बोला पाटील साहेब। नाही, सरकारच्या वतीनं तहसीलदार मॅडम आल्या होत्या, त्यांनी एवढं सांगितलं फक्त की सरकार स्तरावरती आपल्या मागण्या कळवलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं। त्याच्यामुळं आणि आपण अवलंबू नये अशी त्यांनी विनंती केलेली आमरण उपोषणाची। मी त्यांना लिहून सांगितलं की मराठा समाजाच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या सगळ्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी आमरण उपोषण मागं घेणार नाही। तर त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारला कळवतो, आम्ही जे आता लिहून पण दिलं आहे ते आम्ही लगेच सरकारला कळवतो असं त्यांनी सांगितलं। तर आपण काय काय लिहून दिले त्यांना? की ह्याच की ज्या मागण्या आमरण उपोषण मी स्थगित करणार नाही आहे, की जोपर्यंत आमच्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकचे ज्या 8-9 मागण्या आहेत त्या मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत घेणार नाही। त्यांना सरकारच्या वतीनं तहसीलदार मॅडमला पाठवलं होतं, त्यांनी सांगितलं तसं त्यांनी एवढंच त्यांची जी दरवेळेची विनंती असते की आपण अवलंबू नये, हेच होतं की उपोषण। तर मी लिहून दिल्याच्या नंतर आरक्षणाच्या बाबतची अंमलबजावणी होईपर्यंत मी उपोषण मागं घेणार नाही। आणि माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना मी त्याच्यावरती लिहून दिलेलं आहे तसं की मी मागं घेणार नाही अंमलबजावणी होईपर्यंत। तर त्यांनी सांगितलं आम्ही लगेच सरकारला कळवतो। पाटील, त्याच्यावर एक कारवाई चालू आहे, तुमच्या मागण्यांबद्दल कारवाई चालू असेल? हो, तेच ना, मग सरकार येईल ना, सरकार सांग, मुख्यमंत्री साहेबांचे मंत्री महोदय येतील, ते सांगतील काय कारवाई चालू आहे, काय कारवाई केली, कशी कारवाई आहे। आपण सरकारच्या वतीनं ते आलेत म्हणजे सरकार मराठ्यांच्या आंदोलनाची सध्या तरी वाटतंय दखल घेत आहे, मोडायचा अंदाज दिसत नाही। मग हे देऊन पुन्हा मोडीत येत का काय माहीत नाही, पण सध्या तरी दिसतंय की मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब मागण्या मान्य करतील अशी आम्हाला आशा आहे। करतात का बघूया। चलो, धन्यवाद। भेटीसाठी आल्या होत्या अंबडच्या तहसीलदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। आमरण उपोषण मागे घ्यावं, सरकारची बाजू मांडण्यासाठी तहसीलदारांनी ही भेट घेतली होती। उपोषण मागे घेण्याची त्यांनी विनंती देखील केली, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही याच्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। अंबडच्या तहसीलदारांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे, सोबतच तुमच्या सर्व मागण्या सरकारी पातळीवर कळवल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, उपोषण सुरूच राहणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय।